प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता अर्णव आपल्या बहिणीसाठी खूप मोठा आता निर्णय घेणार आहे आणि साम दाम दंड भेद सगळं वापरून तिचे डोळे उघडणार आणि मुळातच ट्रॅपमध्ये अडकणार आहे. तो म्हणजे आता राकेश आणि आता रिया या दोघांना एकत्रितपणे ज्या वेळेला स्वतःच्या डोळ्याने आता अर्णवने अंजलीला दाखवलंय त्यावेळेला खरा तमाशा सुरू झालेला आहे. नक्की काय घडलंय छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर पहा. इकडे रियाला तिच्या सावत्र आईकडून पैसे मिळाल्याचं समजल्यामुळे राकेश आता तिकडे आलेला आहे आणि तिकडे येऊन त्याने तिच्याकडे पैशाची मागणी केली आणि रियाने त्याला आता आपल्या तालावर नाचवण्याची मागणी केली. म्हणजेच रियाने त्याच्याकडून वेगळीच अपेक्षा केली. म्हणजे राकेशची आता इकडे चारी बोट आता तुपात, इकडून पण मज्जा आणि तिकडून पण मज्जा असा विचार करत तो आता छानपैकी एन्जॉय करण्यासाठी रियाकडे थांबलाय. पण त्याला माहित नाही ही एन्जॉयमेंट त्याच्यासाठी शेवटची ठरणार असते. इकडे तोपर्यंत आपण पाहिलंय की वल्लरीला सैतान नावाने कोणाचा तरी फोन आलाय. हा सैतान दुसरा तिसरा कोणी नाहीये, हा आहे अर्णवचा काका. अर्णवच्या काकाने फोन करून तिला आता सांगितलेलं आहे की आता जरी हे झालं असलं, म्हणजे मी हे सगळं तुला करायला सांगितलं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता किती मोठी दोषी आहेस आणि तुला हे सगळं करायचं होतं ही गोष्ट तर आता मला माहितीच आहे. आणि त्याचमुळे आता मी जे सांगेन ते काम कर. आता ह्याला आत्ता नवीन काय काम सुचलं म्हणून आता वल्लरीला धक्का बसलाय. बरं, तोपर्यंत इकडे आता राकेश आलेला आहे रूममध्ये आणि आता रूमचे दरवाजे वगैरे बंद करून घेतोय आणि रियासोबत तो आता तिच्या बेडरूममध्ये गेलेला आहे. तिकडे तोपर्यंत शिर्केंनी फोन करून लगेचच सांगितलेलं आहे अर्णवला की मला राकेशचा पत्ता सापडलाय. म्हणजे ज्या वेळेला सकाळी फोन करून त्यांनी सांगितलेलं असतं की राकेश कुठे गेलाय हे माहीत नसल्यामुळे आता इकडे म्हणजे अंजलीताई खूपच अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे राकेश कुठे गेलाय हे शोधण्यासाठी ज्या वेळेला अर्णवने त्याला सांगितलेलं असतं तेव्हा तो पाठलाग करत त्याच्या मागे गेलेला असतो आणि तो सांगतो इथे एक ना वस्ती आहे आणि तिथे कोणीतरी एक मुलगी आहे, तिने दार उघडलं आणि ते आत गेले. मी तिच्यावरती पाळत ठेवून होतो. त्यांनी आता पडदे बिडदे पण लावून घेतलेत. बराच वेळ झाला. यावरती अर्णव म्हणतो 1 मिनिट मला लोकेशन पाठवा आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही ताईकडे जा. ताईकडे गेलात ना की आता तुम्हाला ताईकडे गेल्यावरती कळेल की आता ती जर का राकेशला शोधत असेल ना, राजेशला, तर तुम्ही एक काम करा, त्याला आता तिला सांगा की मला माहिती आहे कुठे गेलेत ते, आपण जाऊया म्हणून. कळतंय? मी जर का गेलो तर ती माझं काही ऐकणार नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर तसं करूया. मग त्यानंतर इकडे आता तो सांगतोय की मी पण त्या लोकेशनवरती पोहोचतोय, मला तुम्ही ते लोकेशन पाठवा. असं म्हटल्यावरती मग आता ज्या लोकेशनच्या इथे तो उभा आहे, राकेश ज्या घराच्या इथे गेलेला आहे त्या घराच्या इथे आता त्याने लोकेशन पाठवल्यावरती तो लगेचच अंजलीकडे येतो. अंजलीकडे आल्यावरती तो तुम्हाला राजेश सरांचा शोध घ्यायचा आहे ना, यावरती मग लगेचच आता इकडे ती म्हणते तुम्हाला सापडलेत का ते? त्यावरती तो सांगायला लागतो हो लवकरात लवकर चला, मी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. असं म्हणत जो प्लॅन अर्णवने सांगितलेला आहे त्या प्लॅननुसार मग आता तो त्याच लोकेशनवरती आता इकडे अंजलीला घेऊन निघालेला आहे. इकडून अंजलीला घेऊन त्या लोकेशनवरती आणि त्यानंतर मग आता तिकडे अर्णव आणि आता इकडे दोघं जण ईश्वरी हे पण त्याच लोकेशनमध्ये निघालेत. यावरती अर्णव सांगतो या वेळेला मी त्याला सोडणार नाहीये. हा इतका माणूस नीच आहे ना की तो कधीही सुधारणार नाहीये आणि त्याचमुळे आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा मी आता त्याचे डोळे उघडणार, म्हणजे उघडणारच ताईचे डोळे. असं म्हणत हे दोघं जण तिकडून निघालेले आहेत. मग त्यानंतर हे सगळं होत असताना ईश्वरीला जरा चिंता वाटते आणि ईश्वरी सांगते जर का आत्ता आपण या अवस्थेमध्ये ताईंना असं सगळं दाखवलं तर. यावरती तो म्हणतो कसं आहे ना, तिला तो त्या अवस्थेत काय करू शकतो ना हे सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून तिचे डोळे उघडून आपण आता तिला आपल्या सोबत आणणं हे जास्त गरजेचं मला वाटतं. असं म्हटल्यावरती लगेचच तो फोन करतो, हॅलो काय झालं, तुम्ही आता पोहोचलात का लोकेशनवरती? यावरती मग आता ते सांगायला लागतात की हो हो, काहीच काळजी करू नका, त्या लोकेशनवरती ऑलरेडी मी पोहोचलेलो आहे आणि एकटाच नाहीये तर आता मी ताईंना घेऊन तिकडे पोहोचलेलो आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच तो सांगायला लागतो ठीक आहे, मी तोपर्यंत तिकडे पोहोचतो. असं म्हटल्यावरती मग आता हे दोघं जण निघालेले आहेत आणि आता त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती ईश्वरी सांगते मला काय वाटतं माहितीये का,
आपण आता अंजलीताईंना आपल्यासोबतच नेऊया. अचानकपणे हा सगळा धक्का जर का त्यांनी पाहिला ना, तर त्यांना खूपच मोठा अजून धक्का बसेल. म्हणून मला असं वाटतं की आपण जरा त्यांचा विचार करूया. यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुझं बोलणं मला पटतंय. ताईला अचानकपणे अशा पद्धतीने आपण आता धक्का देणं योग्य नाहीये. आणि म्हणूनच तो आता ज्या वेळेला शिर्के तिला घेऊन आलेले आहेत आणि त्याच वेळेला तो म्हणतो, ताई, त्यावरती ती चिडले, तू इथे कशासाठी आलेस? म्हणजे तू मला इथे आणायला सांगितलंस का? तू आता माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध अजून काही कारस्थानं करायला निघालेला आहेस का? तो सांगतो, ताई, मी याच्या आधी सुद्धा आता कधी काही कारस्थान केलं नव्हतं आणि आत्ता पण मी काहीच कारस्थान करत नाहीये. तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहेस. त्यावरती मग आता यावरती तो म्हणतो, ऐक माझं, तुला आता राकेश कुठे आहे, राजेश कुठे आहे हे जाणून घ्यायचं आहे ना? त्यावरती ती म्हणते, माझा नवरा कुठे आहे हे मी जाणून घेईन, त्यासाठी तुझी आता मला काही गरज नाहीये. असं म्हणत तिने आता त्याला चांगलंच फटकारले. तो सांगतो, ठीक आहे, तुला काळजी वाटते म्हणून मी तुझ्या सोबत आलेलो आहे, पण जर का तुला माझ्या मदतीची गरज नाहीये तर आता मी इथून जाईन. फक्त तू राजेशच्या सोबत थांब, मग मी निघून जाईल. मला तुझी चिंता वाटते. तरी पण अंजली चिडलेलीच आहे. तुला माझी चिंता करण्याची खरंच काही गरज नाहीये. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, एकदा तू आणि राजेश भेटलेस की मी इथून निघून जायला मोकळा. असं म्हणत तो आता म्हणजे लगेचच तिला बोलायला लागतोय. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच ती फोन लावते, ते म्हणजे शिर्केंना, आणि ती सांगायला लागते, कुठे आहात तुम्ही? यावरती ते सांगतात, तुम्ही या मॅडम, या इथेच याच रूममध्ये ते आहेत. असं म्हणत ते तिला बोलवतात. फायनली हे दोघं जण पण तिच्या मागोमाग जायला लागतात आणि इथेच खरा मोठीचा मोठ्या गोष्टी उलगडणार असतात. इकडे आता अंजली पुढे चाललेली आहे आणि आता ईश्वरी सांगते, हे बघा, काही झालं ना तरी सुद्धा आपण सोबत राहूया, कारण हा धक्का असा आहे ना की एक लग्न झालेली बाई कधीच पचवू शकत नाहीये. इकडे काय, रिया आणि आता इकडे दोघांची धमाल मस्ती चालू आहे. रिया आता त्याला आपल्या तालावरती बोटावरती नाचवते आणि तो आता मूर्खासारखा आपल्या तिच्या तालावरती नाचतोय. खरं तर या सगळ्यामध्ये रियाने आता त्याला माकडच बनवून ठेवलेलं आहे. रिया खरं तर या सगळ्यामध्ये त्याचा बदला घेते आहे, आपल्याच तालावर त्याला नाचवत आहे. पैशासाठी आधी ती त्याच्या तालावरती नाचत होती, आता पैशासाठी ती त्याला नाचवत आहे. आणि तो सुद्धा आता माकडासारखा नाचतोय, कारण त्याला पैसे हवे आहेत. पैशासोबत जर का इतकी चांगली संधी मिळते तर तो कशाला सोडेल? मग त्यानंतर तो म्हणतो, सगळे दरवाजे खिडक्या बंद केलेले आहेत, वाट कसली पाहायची? असं म्हणत तो आता आपल्या तिच्या तालावर नाचायला तयार आहे. प्रेक्षकांनो, रिया आता सांगत आहे, ठीक आहे, याच्या पुढे सुद्धा हे असंच चालू राहील. यावरती तो म्हणतो, मग काय, नाहीतर त्या बिनडोक बायकोच्या सोबत आता कुणाला राहायचंय? काहीही झालं तरी सुद्धा मी इकडे येणार, फक्त तुझ्या घराचे दरवाजे सत्ताड माझ्यासाठी उघडे ठेवायचे. यावरती ती सांगते, तुला माझ्या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतील, जे काही तुला माझ्याकडून हवंय ते सगळं सगळं तुला मिळणार. पैसा हवे तर पैसा सुद्धा मिळणार, फक्त माझं म्हणणं ऐकायला पाहिजे. असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत त्याच वेळेला इकडून ईश्वरी आलेली आहे. ईश्वरी आणि अर्णव आणि त्याचबरोबर तिकडे आलेली आहे ती म्हणजे अंजली. पण ज्या वेळेला दारं बंद आहेत आणि त्यानंतर आत कसं घुसायचं, म्हणून आता अर्णवने तिला बरोबर रीतीने ट्रॅप करण्यासाठी आता इकडे खिडकीच्या आतून एक पट्टी घालून ती आता खिडकीची कडी खोललेली आहे. खिडकीची कडी खोलल्यावरती अर्णव आता समोरचं दृश्य स्वतः बघतो. त्याला स्वतः धक्का बसलाय आणि त्याला इतका धक्का बसलाय तर आता अंजलीला किती मोठा धक्का बसलेला असणार आहे. अंजली तर तिकडेच आता गडबडते आणि त्यानंतर अंजली त्या खिडकीच्या बाजूला उभी राहते. तोपर्यंत तिकडे आता अर्णव आणि बाकी सगळी मंडळी आली असतात. आता अंजलीला आपण काय पाहिलं याच्यावरती विश्वासच बसत नाहीये आणि ती टोटली हादरलेली आहे. जे पाहिलं ते खरं की खोटं, की आपल्यासोबत भास होतोय तिला काही कळत नाहीये. तोपर्यंत ईश्वरी सांगते, आम्ही तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्या राकेशवरती तुम्ही इतक्या पद्धतीने विश्वास ठेवताय ना, तो विश्वास ठेवण्याच्या बिलकुल लायकीचा नाहीये. मी खरंच तुम्हाला सांगते, तुमच्यासोबत तर आता फसवणूक केले, शलाका सोबत सुद्धा फसवणूक केलेली आहे आणि आता ही रिया, अशी ह्याची अनेक लफडी आहे. आणि राकेशची ही लफडी जर का तुम्हाला सगळी जाणून घ्यायची असतील ना, तर आमच्यावरती एकदा विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून घरी चला.
तुमच्यासाठी ह्याच्यासोबत राहणं सेफ नाहीये, हा तुमच्यासाठी योग्य नाहीये किंवा हा तुम्हाला योग्य माणूस नाहीये. आम्ही जे काही सांगतोय ते ऐका. आता खरं तर अंजलीला काहीच प्रोसेसच होत नाहीये. तिला काही कळतच नाहीये, की आपल्यासोबत हे सगळं काय चाललंय. पण घरी जाण्यावाचून पर्याय नाहीये. फायनली ईश्वरी आणि अर्णवने तिचे थोडेफार तरी डोळे उघडलेत प्रेक्षकांनो. पण आता सगळं सत्य समोर कसं आणणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार. असेच ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.